आमच्या सत्तेआधीच सरकारनं सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवली। युती सरकारनं पार्टी फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीत 100 कोटी मागितले। सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यावरून अजित पवारांचे गंभीर आरोप। अजित पवारांना 25 वर्षांनंतर आता या विषयाची आठवण झाली। माजी मंत्री एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। पार्टी फंडासाठी असा कुठला निर्णय झाल्याचं आठवत नाही, दिली माहिती। पनवेलमध्येही भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप। प्रभाग क्रमांक 17 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडल्याचा दावा। पैशांची पाकिटं मतदारांची यादी पोलीस फ्लाइंग स्क्वॉडला दिली। राज्यातील 29 मनपा क्षेत्रातील प्रचार थांबला। गुरुवारी मतदान। राज्य निवडणूक आयोगाची मतदानाच्या तयारीसाठी लगबग। अजित पवारांनी गुन्हेगारांना तिकीट दिलंय हे अतिशय चूक। मी माझी नाराजी त्यांच्याकडे व्यक्त केली आहे। द एन्काउंटर विथ वृषाली कदम या विशेष शो मधून फडणवीसांचं मोठं वक्तव्य। वाढवण बंदरासोबतच विरारला विमानतळ करता येईल का यावर विचार सुरू। रितसर अभ्यास झाल्यावर दोन्हीपैकी एक ठिकाणचा निर्णय घेणार। जय महाराष्ट्राला दिलेल्या विशेष मुलाखतीतून मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंना मी शत्रू मानत नाही, पण ते माझ्या आई वडिलांबद्दल बोलले त्याचं वाईट वाटलं। जय महाराष्ट्राच्या मुलाखतीतून फडणवीसांनी व्यक्त केली खंत। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये महायुतीचाच विजय होणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी जय महाराष्ट्राला दिलेल्या मुलाखतीतून व्यक्त केला विश्वास। 29 पैकी 27 महानगरपालिकांमध्ये बसणार महायुतीचाच महापौर, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। आमच्या सत्तेआधी आधीच्या सरकारनं सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवली। युती सरकारनं पार्टी फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीमध्ये 100 कोटी मागितले। पुरंदर सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यावरून अजित पवारांचे गंभीर आरोप। पवार गटाचं विलीनीकरण राष्ट्रवादीमध्ये नाही। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर अजित पवारांची बेधडक प्रतिक्रिया। अकोटमधील एमआयएमच्या 5ही नगरसेवकांवर कारवाई होणार। पक्षाकडून 5ही नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस। पक्षाच्या परवानगीविना भाजपच्या स्वीकृत नगरसेवकाला पाठिंबा दिला होता। परिषद आणि पंचायतीच्या निवडणुका घोषित। अवघ्या 21 दिवसांमध्ये निवडणूक आटोपणार। वाशिममध्ये अनुदानाच्या मागणीसाठी शेतकऱ्याची तक्रार। कृषी अधिकाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण करत शिवीगाळ। भारतीय नौदलाची अभिमानास्पद कामगिरी। आयएनएस कौंडिन्य गलबत ओमानच्या आखातात पोहोचलं। येवल्यामध्ये पतंग उत्सवाला जल्लोषात सुरुवात। भोगीपासून 3 दिवस रंगणार पतंगांची काटाकाटी। सरकारचा मोठा निर्णय। मकर संक्रांती निमित्त महिलांसाठी विशेष गिफ्ट। राज्यभरात महिलांसाठी विशेष मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्याचा घेतला निर्णय। ब्लिंकिटचा महत्वाचा निर्णय। आता 10 मिनिटांमध्ये घरपोच वस्तू सेवा होणार बंद। केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर ब्लिंकिटचा निर्णय। अभिनेता इम्रान हाशमीची अहमदाबादेत पतंगोत्सवाला हजेरी। मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला उत्तरायणाचा उत्साह। इराणमध्ये अराजक। 2000हून अधिक लोकांचा मृत्यू। सरकारनं पहिल्यांदा स्वीकारलं वास्तव। इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर टॅरिफ लादण्याच्या निर्णयाला चीनचा विरोध। इराणशी व्यापारी संबंध ठेवणाऱ्या देशांवर 25% टॅरिफचा ट्रम्प यांचा निर्णय। मध्यवर्ती बँकांच्या प्रमुखांकडून फेडच्या पॉवेल यांची पाठराखण। ट्रम्प यांचा दबाव झुगारून फेडरल रिझर्व्हच्या पाठीशी। जगातील 11 मध्यवर्ती बँकांच्या प्रमुखांकडून एकमुखी पाठराखण। मुंबई इंडियन्सचा भीम पराक्रम। गुजरात विरुद्ध 193 धावांचा डोंगर केला सर। कर्णधार हरमनच्या दमदार खेळीमुळे 7 विकेट्सने मिळवला दणदणीत विजय। आज न्यूझीलंड विरुद्ध राजकोटमध्ये दुसरा वनडे सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची टीम इंडियाला सुवर्ण संधी। भारतात न खेळण्यावर बांगलादेश बोर्ड ठाम। आयसीसीच्या निर्देशांनंतरही सुरक्षेविषयी चिंतेचा पुनरुच्चार। राज्यभरात मकर संक्रांतीचा उत्साह। मंदिरांमध्ये वाणवसा करण्यासाठी महिला भाविकांची गर्दी। पंढरपूरचं विठ्ठल मंदिर आणि साईनगरी शिर्डी ही सजली।